जय भीम, जय शिवराय, नम बुद्धाय, जय संविधान, जय महाराष्ट्र, जागा हो बहुजन रात्र वैरेचे आहे. माझ्या यूट्यूब चॅनलला मित्रांनो जास्तीत जास्त फॉलो करा, सबस्क्राईब करा. मी थोडासा दैनंदिन अनुभव या ठिकाणी मी शेअर करणार आहे आणि तुम्ही माझा व्हिडिओ पाहायला विसरू नका. तर मी छोटंसं एक उदाहरण देणार आहे गाण्यातून. कधी नव्हतं घडलं ते घडलंय र, आता सपान भीमाचं पडलंय र. या भीमाची लेखनी कशी लाकात देखनी, ज्यांनी विरोध केलाय त्यांना आता तेही बाबांच्या चरणी झुकू लागले सारे धरणी, झुकू लागले सारे धरणी. असाच व्हिडिओ बघितलाय मी, त्यामुळे मी आपलं थोडंसं हे मनानेच जो यम जुळवले, थोडंफार नाही जुळलं तर लाईक करा मित्रांनो. तर हे तुम्हाला का सांगायला लागले की नुकतीच अजितदादांच्या जाण्यानंतर आता एक पहिली सभा घेतली देवेंद्र फडणवीस साहेबांनी, आणि जो पुतळा त्यांनी कुठे उभा केला आणि बौद्धांच्याबद्दल त्यांनी जरासं त्यांचं मत व्यक्त केलं. आणि मला ते विशेष वाटलं की बाबा चला कुठेतरी आता सतत स्वतःला मी हिंदू, आम्ही हिंदू, हा हिंदू राष्ट्र, हा हिंदू देश म्हणण्यापेक्षा माणुसकीचा धर्म कुठंतरी आता उदयास येऊ लागलाय असं मला दिसून आलं. आणि खरंच मला कुठेतरी ते बरं वाटलं. म्हणून मी देवेंद्र फडणवीस साहेबांना मी सांगते, माझा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोचवायला विसरू नका की साहेब आता बस जातीपातीचं राजकारण, माणुसकीचा धडा समाजामध्ये प्रत्येक माणसामध्ये रुजवा आणि प्रत्येकाला त्या सत्तेवर, प्रत्येक जाती धर्माला त्या सत्तेवर घेऊन जायची स्वप्न बघा आणि ते तुम्ही खरोखरच करावं अशी माझी इच्छा आहे. आणि खरंच जेवढा तुम्ही बाबासाहेबांना विरोध करताल, तुमचे कार्यकर्ते असतील किंवा तुमचे जे काही असेल, तर तितका हा भारत, हा महाराष्ट्र ताणून वळून तुटत चाललाय आणि विखरायला लागलाय. त्यासाठी एकत्र या आणि